नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत, हे व्रत कोणत्या हेतूने अथवा प्रसंगाने करावे, तसेच व्रताचे नियम काय आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया हे व्रत कोणत्या हेतूने अथवा प्रसंगाने करावे. हे व्रत सुख, शांती, ऐश्वर्य, धनसंपत्ती, समाधान आणि भगवान श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्ती करता करावयाचे आहे. तसेच विविध हेतूने अथवा प्रसंगाने हे व्रत करायचे आहे. 1. मनात योजलेले अथवा हाती घेतलेले कोणत्याही प्रकारचे कार्य यशस्वी होण्याकरता, तसेच कन्या अथवा पुत्रप्राप्ती करता हे व्रत करावे. 2. क्रीडा स्पर्धेत, निवडणुकीत तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्ती करता आणि यश प्राप्तीनंतर आनंदोत्सव साजरा करताना हे व्रत करावे. 3. हितशत्रू पीडा निवारणार्थ, चिंता, क्लेश, दुःख, दारिद्र्य दूर करण्याकरता हे व्रत करावे. 4. नोकरी मिळवण्याकरता, नोकरीत स्थिर राहण्याकरता, नोकरीत प्रमोशन होणे तसेच व्यापार, उद्योग, व्यवसायामध्ये उत्तम प्रगती होण्याकरता हे व्रत करावे. 5. वाढदिवस, जयंती, संस्थेचा वर्धापन दिन, विद्यामंदिर, व्यायामशाळा, दवाखाना, गृहप्रवेश, दुकान यांच्या उद्घाटन प्रसंगी तसेच कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करण्यापूर्वी हे व्रत करावे. 6. खाजगी अथवा सार्वजनिक समारंभ प्रसंगी, मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी तसेच कोणत्याही आनंद प्रसंगी, विविध उत्सव प्रसंगी हे व्रत करावे. आता आपण पाहूया या व्रताचे नियम. या व्रताला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला प्रारंभ करावा. व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा. 2. सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचीभूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. दुपारी दूध व फलार अथवा उपवासाला चालणारे पदार्थ खावेत. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. 3. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेर सुतक आल्यास व्रताचरण करू नये. फक्त उपवास करावा आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करावे. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारांची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे. अति महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरीही उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. 4. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या यासारख्या पूर्ण उपवास दिवस आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता तेवढे अधिक गुरुवार करून त्यानंतर उद्यापन करावे. 5. शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब, सहपरिवार दर्शनाकरता आणि तीर्थप्रसादाकरता बोलवावे. 6. हे व्रत कोणत्याही जाती, धर्मातील स्त्री-पुरुषांना आणि मुला-मुलींनाही करता येते. सपत्नीक केल्यास अधिक उत्तम. 7. पूजेकरता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी. फुले, अगरबत्ती, धूप सुवासिक असावे. दिवा शुद्ध तुपाचा असावा. पूजेला बसताना व्रतकर्त्याचे तोंड पूर्व दिशेकडे आणि देवाचे मुख पश्चिमेकडे असावे. हे व्रत स्वतः करावे अथवा सहपत्नीक करावे अथवा इतरांकडून करून घेऊन स्वतः श्रवण करावे. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे अथवा रोज अखंड श्री स्वामी समर्थ या कलियुगातील महामंत्राचा जप आणि कलियुगाचे इच्छित दाता या कलियुगातील महान ग्रंथांचा 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज एका अध्यायाचे वाचन करावे. 9. व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी
दर्शनार्थ अथवा तीर्थप्रसाद घेण्याकरता येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना 9 गुरुवारच्या व्रत पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 10. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला चपाती द्यावी. गरीबाला शिजवलेले अन्न द्यावे. अशा प्रकारे पंचमहायज्ञ करावा. आता आपण पाहूया याची उत्तर पूजा कशी करायची. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर यान्तु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्धीतीर्थम पुनरागमनाचाय असा मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळासारख्या मोठ्या झाडाच्या बुंद्याची ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून त्याचा व फळांचा प्रसाद करून खावा. प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर श्री स्वामी समर्थाचे मठ मंदिरातील दानपेटीत टाकावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.